HM घाटमाता न्यूज। दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सांगलवाडी कोळी गल्ली येथे एका घरात दुर्गंधी येत असल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यास कळवण्यात आली असता सांगली शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी करून स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण केले। घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स येऊन घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह 6 ते 7 दिवसाचा असल्याची माहिती सांगितली। मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता, तरी मृतदेह बाहेर काढण्यात आला व पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत। मयत व्यक्ती नर्मदा ज्ञानदेव कोळी, वय वर्ष 66, राहणार कोळी गल्ली असे असून स्थानिक नागरिकांनी सांगली शहर पोलीस ठाण्यास माहिती दिली होती। स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली महेश गव्हाणे, कैलास वडर, अनिल बसरगट्टी, सदाशिव पेडेकर यांनी रेस्क्यू करून मृतदेह बाहेर काढला। बापूजी कोळी, राहणार कोळीवाडा, सांगलीवाडी तरुण मालगाव समोर। मी राहणार कोळीवाड्यामध्ये माझे शेजारी नर्मदा ज्ञानू कोळी हे 2-3 दिवसापूर्वीपासून आले नसल्याने आम्ही पाहिले असताना तिथे वास येत असताना आम्ही जाऊन बघितलं। साधारण त्यांचं वय 65-66 होतं आणि त्यांना कळाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पण कळवलं। पोलीस स्टेशन पण येऊन पाहून गेले, पण त्यांच्या नातेवाईकाला कळवलं। नातेवाईक त्यांचे दोन्ही भाचा आलेले, त्यांना सांगितलं अशी परिस्थिती झालेली आहे। त्यानंतर आम्ही तुम्हाला रेस्क्यूला कळवून त्या गोष्टी पुढे आम्ही केलेले। आम्ही सदर रहिवासी असून पोलीस स्टेशनला संबंधित माहिती दिली। पोलीस येऊन पाहणी करून गेले असताच आम्ही नातेवाईकांना बोलवून घेऊन पुढील त्यांची काय असेल ती त्यांची चौकशी वगैरे करून पोलीस गेलेले आहेत। HM घाटमाता न्यूज।